ज्याप्रमाणे आपली वेणी विणलेली त्याप्रमाणे त्या जात असतात असं बघितलेलं आहे. म्हणजे संपलेला आहे हा भाग. तर आपल्याला आता बघायचा आहे सुषुम्ना. याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला असेल तर सांगा थोडीफार. सर ते चित्र म्हणजे ते इडा पिंगळाचं चित्र आहे का सर आता तुम्ही दाखवलेलं? हो, हो, हो. म्हणजे म्हणजे खूप कशा जात आहेत? सरळ जात आहेत का? नाहीत. म्हणजे वेणी जशी असते अशी वाकडी-तिकडी, बरोबर आहे? तशा स्वरूपामध्ये जातात त्या. जे मंदिरामध्ये चित्र असतात दगडामध्ये कोरलेली, ते प्रतीक जे आहे, ते इडा पिंगलेचं म्हणजे प्रतीक आहे ते. काही शंका असेल तर विचारू शकता. अ, सुषुम्नेबद्दल काय माहिती असेल तर सांगा थोडक्यात. तर सुषुम्ना नाडी ही सुप्तावस्थेत असते. ठीक आहे. आणखीन काही? सुप्तावस्थेत असते. म्हणजे ती योग साधनेमध्ये आपण जी उच्च साधना केल्यानंतर ती जागृत होते आणि बरोबर आहे. ती अजून आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून सुरुवात होऊन मेंदूच्या पर्यंत जाते, मेंदूच्या तळापर्यंत जाते. सहस्रार चक्रापर्यंत जाते. तिचा प्रवास असा आहे. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत. चल बाबा. सर ही आध्यात्मिक नाडी आहे. ठीक आहे. इडा पिंगला नाहीत का हा, आध्यात्मिक? ती म्हणजे सर्वश्रेष्ठ नाडी समजली जाते सर, सुषुम्ना नाडी. सर्वश्रेष्ठ नाडी आहे. आता बघा आपण 72,000 बघितल्या, 3.5 लाख बघितल्या, 14 बघितल्या, 10 बघितल्या. त्याच्यापैकी 14 महत्वाच्या म्हणल्या, त्याच्यातून 3 महत्वाच्या म्हणल्या आणि या तिन्हीपैकी ही एक महत्वाची. आलं का लक्षात? इडा, पिंगला आणि सुषुम्ना ही या तिघापैकी ही सुषुम्ना सगळ्यात महत्वाची. ठीक आहे, बघूयात मग आपण काय आहे. इडा आणि पिंगला दोन्ही ऍक्टिव्हेट झाल्यानंतर सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते सर. म्हणजे दोन्ही ऍक्टिव्हेट असल्या पाहिजे, त्यावेळी सुषुम्ना नाडीला ऍक्टिव्हेट करता येते. ठीक आहे, ठीक. चालेल, बघूया. बघा सुषुम्ना जसं की इडेला पिंगलीला वेगवेगळी नावं आपण पाहिली सुरुवातीला, तसंच सुषुम्नेला सुद्धा ब्रह्मनाडी, महानाडी असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्यासोबत बौद्ध धर्मामध्ये अवधूती या नावानं तिला ओळखलं जातं. म्हणजे बघा बौद्ध धर्म म्हणजे किंवा बौद्ध शास्त्र आहे ते कसं आहे? आस्तिक आहे का नास्तिक आहे? नास्तिक. हा, नास्तिक आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सुषुम्ना नाडीचा तिथं उल्लेख आलेला आहे. बरोबर आहे. तसेच पुढे बघूयात. सुषुम्नेला ब्रह्मनाडी म्हणजेच ब्रह्माची वाहिनी असेही म्हणतात, कारण परमानंद प्राप्त करण्यात ती महत्वाची भूमिका बजावत असते. तसेच मोक्ष मार्ग असं सुद्धा तिला म्हणलं जातं. मग याची सुरुवात नेमकं कुठून होते आणि ही कुठं संपते? तर आताच आपण म्हणल्याप्रमाणे ही जी नाडी आहे मूलाधार चक्रापासून सुरुवात होते आणि सहस्रार चक्रापर्यंत डोक्याच्या मुकुटावर म्हणजेच ब्रह्मरंध्रावर, म्हणजे कुठं जिथं आपण टाळू मागतो बघा लहान लेकराची, म्हणजे त्या ठिकाणी ही काय संपते. ही नाडी आता बघा इडा कशी होती? डावी होती का उजवी होती? डावी. इडा डावी. डावी, पिंगला उजवी, अशा ह्या बाजूच्या नाड्या होत्या. परंतु ही कशी आहे? मध्यवर्ती नाडी आहे, मध्य भागातून जाणारी आहे. तसेच शरीराभोवतीच्या इतर नाड्यांना प्राण वाहते. आता बघा ही मुख्य वाहिनी आहे. आपण वेगवेगळ्या नाड्या बघितल्या, बरोबर आहे. 14 नाड्या बघितल्या आपण. कोण कुठून जाते, कोण कुठून जाते, कोण डोळ्याकडे जाते, कोण कानाकडे जाते, बरोबर आहे. कोण गुदद्वाराकडे जाते. असं वेगवेगळ्या 14 नाड्यांच्या वेगवेगळ्या दिशा बघितल्या आपण. पण आता बघा डीपी कसा असतं बघा, कनेक्शन मेन कुठून आलेलं असतं, बरोबर आहे. म्हणजे ही मुख्य वाहिनी आहे. जसं की नदी वाहते, पण त्या नदीला मिळणाऱ्या उपनद्या
किंवा त्या नदीला मिळणारे ओढे ओढे मिळतात का नाही जाऊन त्या नदीला. तसंच ही जी नाडी आहे ती मुख्य आहे आणि म्यूट करा. तसंच ही जी नाडी आहे ही मुख्य नाडी आहे, म्हणजे हे काय करते, सर्व नाड्यांना ऊर्जा देणारे. आलं का लक्षात? मुख्य ऊर्जा वाहिनी. पुढे बघूया आणखीन काय आहे. हा, सुषुम्ना नाडी ही ऊर्जेची मुख्य वाहिनी आहे आणि ज्यातून कुंडलिनी शक्ती ही वर येत असते. कारण कुंडलिनीचा जो मार्ग आहे, आता हिला महत्वाचं काय म्हणलेलं आहे, महत्वाचं कशासाठी म्हणलेलं आहे, तर योगशास्त्रामध्ये कुंडलिनीला सगळ्यात महत्व आहे. बरोबर आहे. अंतिम शेवट जो आहे तिथून, आणि कुंडलिनी मार्ग असल्यामुळे हिला सगळ्यात महत्वाचं म्हणलेलं आहे. कुंडलिनी इडेमधून जाते का, हो, का किंवा पिंगलेमधून जाते का, नाही. तर कुंडलिनी जाण्याचा जो मार्ग आहे तो सुषुम्ना असल्यामुळे हिला सगळ्यात महत्वाची आहे असं म्हणलेलं आहे. तसेच सुषुम्ना नाडी ही सर्वात दयाळू ऊर्जा वाहिनी आहे असं म्हणलेलं आहे. तर इडेला काय म्हणलेलं होतं, कसली ऊर्जा वाहिनी म्हणलं होतं इडेला, गतिशील ऊर्जा वाहिनी. बरोबर आहे. पिंगलेला काय म्हणलं होतं, गतिशील ऊर्जा वाहिनी. आणि इडेला काय म्हणलं होतं, शीतवाहिनी. काय, शांत शीत आराम, म्हणजे प्रत्येक भागाला शीतलीकरण करते सर ही नाडी, इडा शीतलीकरण नाडी. तर तिला एक मुख्य असे काही शब्द आहेत, जसे की आता आपण हिला बघितलं कुंडलिनी सुषुम्नेला, तसं इडा नाडीला आराम ऊर्जा वाहिनी असं म्हणतात आणि पिंगलेला गतिशील ऊर्जा वाहिनी म्हणतात. तसं सुषुम्नेला काय म्हणलं जातं, तर सर्वात दयाळू ऊर्जा वाहिनी असं सुद्धा हिला संबोधलं जातं. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे, मध्यवर्ती ऊर्जा वाहिनी आहे आणि सरळ धावते. इडा पिंगला कशा धावता येतो, नागमोडी अशा नागमोडी. जसं चित्रात बघितले तसं. बरोबर आहे. परंतु ही कशी धावते, वाकडी तिकडी धावते का, नाही. तर ही एकदम स्ट्रेट सरळ लाईन काढल्यासारखी वाहणारी आहे. तसेच सुषुम्ना ही सर्वश्रेष्ठ आहे. जसं की आपण सुरुवातीलाच बघितलं, इडा पिंगला सुषुम्ना या तिघापेक्षाही किंवा 72,000 किंवा 3.5 लाख जेवढ्या काही नाड्या आहेत त्या सर्वांपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ ही सर्वश्रेष्ठ अशी नाडी आहे. तसेच हिला सरस्वती नदीची उपमा दिलेली आहे. तर इडेला कोणती उपमा होती, हो, गंगा. हा, ती गंगा. आणि पिंगला यमुना. यमुना. आणि ही सुषुम्ना सरस्वती. अशा 3 नद्याच्या उपमा वेगवेगळ्या वाहिन्याला तिथं दिलेल्या आहेत. त्यासोबत ज्यावेळी आपला श्वास, आता बघा, सुषुम्ना नाडी चालू आहे असं कसं ओळखायचं, कधी ओळखायचं, आता आपण म्हणलं बघा की आपला जर श्वास उजवीकडून वाहत आहे, आता नाकाला बोट लावून आपण पाहू शकतो. बघा, डावीने श्वास घ्या, सोडा, उजवीने श्वास घ्या, सोडा. आता कोणाचा श्वास कोणत्या नाकपुडीनं चांगला जातोय, हो, का दोन्ही नाकपुडीनं चांगला जातोय, सर डावीने चांगला जातो. म्हणजे कोणती नाडी सक्रिय आहे सध्या तुमची, आता चंद्र नाडी. इडा नाडी. बरोबर आहे, सक्रिय आहे. आणखीन कुणाचा काही अनुभव, प्रत्येकाचा अनुभव आहे. ऍक्टिव्हेट, पिंगला नाडी ऍक्टिव्हेट. ठीक आहे. तुम्ही पूनमताई, उजव्या ह्याने जास्त जातो सर माझं. म्हणजे उजवी सक्रिय आहे. ठीक आहे. तुमची अर्चनाताई, हो सर, उजवी सक्रिय आहे. ठीक आहे. हो काळीताई, का दोन्ही सक्रिय आहेत, असेल तर सांगा, तसं काही नाही.
आवाज येत नाही. ठीक आहे, बघूया. बघा, कुणाची डावी सक्रिय आहे किंवा कुणाची उजवी सक्रिय आहे, परंतु असं कोणी सांगितलं नाही की दोन्ही समान मात्रेमध्ये वाहत आहेत. बरोबर आहे. लगेच फरक कळतो आपल्याला. उजवी चालू असेल तर लगेच फरक कळतो, किंवा डावी चालू असेल तर लगेच फरक कळतो, किंवा दोन्ही समान मात्रेमध्ये चालत असतील तर तो पण फरक लगेच कळतो. डावी म्हणजे इडा सक्रिय आहे, उजवी म्हणजे पिंगला सक्रिय आहे. आणि जर दोन्ही समान मात्रेमध्ये वाहत असतील तर त्याला म्हणायचं सुषुम्ना सक्रिय आहे असं म्हटलं जातं. पुढे बघूया. ज्यावेळी आपला श्वास दोन्ही नाकपुड्याद्वारे समान गतीने वाहत असतो तेव्हा सुषुम्ना नाडी सुरू आहे असं समजलं जातं. तसेच ही नाडी योगी लोकांना अतिशय प्रिय आहे. का प्रिय आहे हो? आता सांगितलं होतं बघा मी. कुंडलिनी जागृत करण्यासाठी. हा. कुंडलिनीचा तो मार्ग आहे, त्याच्यामुळं ती अतिशय प्रिय आहे आणि मोक्षाचं द्वार फोडणारी आहे, मोक्ष मिळवून देणारी आहे. तसेच पुढे बघूया. अतिशय प्रिय आहे त्यामुळे या नाडीला योगवल्लभा असे सुद्धा म्हटले जाते. तसेच योगी ऋषी सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करून महाप्रणयाची वेळ बदलवितात. म्हणजे काय बघा, आता योगी जे असतात ते योगी त्यांना मरण काळ म्हणजे मृत्यूची वेळ सुद्धा ते जाणतात. जाणत असतील का हो? आता योगी म्हणल्यास ते अष्टसिद्धी वगैरे सगळं त्यांच्याकडे आलं. ते जुने त्यांना खूप सिद्धी योगी लोक, बरोबर आहे. जसे की मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ असे योगी असतील तर त्यांना काय आपल्या मृत्यूची वेळ ते जाणत होते, किंवा प्राचीन योगी मुनी. मग ते जाणत असल्यामुळं मृत्यू जर येणार असेल तर मग ते काय करायचे, आपला प्रवाह जो आहे तो सुषुम्नेद्वारे वाहू द्यायचे. का हो असं? तर का म्हणलेलं आहे की ज्या योग्याची सुषुम्ना नाडी किंवा जो योगी सुषुम्ना नाडीमध्ये आहे त्या योग्याला काळाचं बंधन पडत नाही किंवा त्याला मृत्यूचं भय राहत नाही असं म्हणलेलं आहे. आणि त्या सुषुम्नामध्ये जाऊन ते काय करायचे, त्या मृत्यूची वेळ चुकवायचे. काय करायचे, आपण कधी कधी असं म्हणतो बघा, एखाद्याचा ऍक्सिडेंट होता होता जर वाचला तर आपण काय म्हणतो, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असं आपण सहजच म्हणून जातो. तसंच मग बघा, हे योगी सुद्धा सुषुम्नेमध्ये राहून त्या काळाला चुकवायचे, त्या वेळेला चुकवायचे. योगी ऋषी सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करून महाप्रणयाची वेळ बदलवितात म्हणजे मृत्यूची. त्यामुळे सुषुम्नाला कालभक्षक असे सुद्धा म्हणले आहे. कालभक्षक असल्यामुळेच त्याच्यामध्ये ते स्थिर राहतात सुषुम्नेमध्ये, कारण वेळ चुकून जावी म्हणून. तसेच पुढे बघा काय म्हणले, सुषुम्ना नाडी ही शांती, परिपूर्णता, वैश्विक प्रेम, विश्वासी संबंध, प्रेरणा, शहाणपणा, आंतरिक आनंद अशा गोष्टी देणारी आहे. पिंगला काय देणारी होती हो? पिंगला ही ऊर्जा देणारी होती सर. पिंगला ही ऊर्जा देणारी होती किंवा गतिशील, गतिशील सक्रिय करणारी होती. क्रियाशीलता देणारी. आणि इडा काय होती? इडा ही शीतल, विश्रामदायक, आरामदायक. आराम देणारी होती, बरोबर आहे. शांत देणारी, स्थिर करणारी होती. परंतु ही जी आहे म्हणजेच परिपूर्णता देणारी आहे. वैश्विक प्रेम, विश्वासी संबंध म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये, शहाणपण म्हणा किंवा आंतरिक आनंद. आता बघा, काल एक गोष्ट बघितली आपण, अंतर्मुख बघितलं बघा, बरोबर आहे. मग अंतर्मुख मध्ये काय आहे, तर व्यक्ती काय करतो, बाहेरच्या जे विषयामधून सुख मिळणार आहे, डोळ्याकडून पाहिलं जाणारं सुख, नाकाकडून श्वास घेणं, म्हणजे अंतर्मुख म्हणजे काय,
तर बाहेरच्या गोष्टीमधून सुख मिळणे आणि हा बाह्यमुख म्हणजे, आणि अंतर्मुख म्हणजे काय, आंतरिक गोष्टीमधून सुख मिळणे. मग हे सुख कधी कधी मिळतं, तर म्हणजेच हे आंतरिक आनंद देणारे आहे. कशामधून मिळेल हे आंतरिक आनंद, मग कशा कशात मिळेल सांगा बरं. तर मनाला विषयापासून जेव्हा आपण निवृत्त करू हं. तेव्हा हे बाह्यमुख झालं, ते सोडून दिलं आपण, मग मनाला आंतरिक सुखामध्ये लीन केलं. मग ते कधी कधी मिळेल, काल आपण थोडीशी चर्चा केली त्याच्यावरती पण. ध्यान वगैरे करताना. सखोल ध्यानामध्ये, समाधी अवस्थेमध्ये, सुषुम्ना जागृत असेल म्हणा, किंवा कुंडलिनी जागृतीमध्ये हा मिळणारा जो आनंद आहे तो आंतरिक आनंद आहे, आणि ही सुद्धा सुषुम्ना आंतरिक आनंद देणारी आहे. तसेच हिला काय म्हणले बघा, संध्याकाळी सक्रिय असते. म्हणजे काय हो, आता बघा, इडा कधी सक्रिय असते म्हणले, रात्री का दिवसा? रात्री. आणि रात्री. पिंगला कधी सक्रिय असते? पिंगळा दिवसा सक्रिय असते. हा, मग ही संध्याकाळी म्हणजे नेमकं काय म्हणता येईल याला? म्हणजे तिन्ही सांजेला. हा, ज्यावेळी आपण दिवा लावतो बघा देवाऱ्यावर, बरोबर आहे, संध्याकाळ झाली बाबा दिवा लावू आपण असं म्हणतो. म्हणजे कधी काय वेळ असते ही, हा पूर्ण दिवस पण नसतो आणि पूर्ण रात्र पण नसते, बरोबर आहे. म्हणजे दिवस संपायला आलेला असतो आणि रात्र सुरुवात व्हायला असते. म्हणजे इडा म्हणजे ही दिवसा किंवा ही रात्री असे आहेत त्या दोन्ही. पण ही जी आहे ना दिवसा आहे ना रात्री आहे. तर कोणत्या काळात आहे ही? संध्याकाळात, म्हणजे सूर्य अस्त किंवा सूर्य उदय अशा वेळी ही सक्रिय असते असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तसेच सुषुम्ना ही आपल्या सूक्ष्म शरीरातील ऊर्जा, आता बघा आपण इडाला काय दिले हो, सूर्य का चंद्र? चंद्र. हा, चंद्र. पिंगलेला सूर्य, सूर्य. बरोबर आहे. आणि इडेला स्त्री म्हणले, स्त्री शक्ती म्हणले का, बरोबर आहे. आणि स्त्री शक्ती. पिंगलेला काय म्हणले, पुरुष. पौरुषीय शक्तीचं प्रतीक आहे. तसेच शिव आणि आणि शक्ती. एक सक्रिय म्हणजे गतिशील आहे, एक निष्क्रिय म्हणजे अगतिशील आहे, असं थोडक्यात. सूर्यचंद्र, स्त्री पुरुष, सक्रिय निष्क्रिय यांच्यामधील किंवा शीत आणि थंड असे हे एकमेकाशी विरुद्ध आहेत, बरोबर आहे. तर ही जी नाडी आहे ही ना सूर्य आहे, ना चंद्र, ना स्त्री, ना पुरुष. म्हणजे ह्या दोन्ही मधला विरुद्ध जे अंतर आहे, थंड आणि गरम, म्हणजे ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामधलं जे अंतर आहे त्याच्यामधलं संतुलन ठेवणारी आहे. म्हणजे काय हो, ना थंड ना गरम, मग कशी असेल ती? मध्यम. हा, राईट, मध्यम मार्गी आहे ही. किंवा ना सक्रिय ना निष्क्रिय, मग कशी असेल ती? म्हणजे कशी असेल? मध्यम मार्गी असेल, बरोबर आहे. या दोन्ही मधलं संतुलन, दोन्ही ज्या विरुद्ध विरुद्ध आहेत त्या दोन्ही मधलं संतुलन ठेवणारी, संतुलनता दर्शवणारी अशी ही नाडी आहे. मग काय म्हणले बघा, यांच्यामधील परिपूर्ण संतुलन ही दर्शवते. त्यासोबत या नाडीने संतुलित ऊर्जा समुच्चयातून साधलेला समतोल उच्च चैतन्य जागृत होण्यास मदत करतो. आता बघा, आपल्याला गरमीची गरज आहे का थंडीची गरज आहे हो? दोघांची. दोन्हीची पण आहे, पण अति थंडीही नको किंवा अति उष्णताही नको, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही मधला समतोल साधणं ती गरजेचं आहे, आणि अशातून ही उच्च चैतन्य जागृत होण्यास आपल्याला मदत करते, संतुलित ठेवते सगळ्याच क्रिया. आता आपण एक म्हणलं होतं शारीरिक आहे, म्हणजे शारीरिक विकाराशी निगडीत आहे. एक म्हणलं होतं मानसिक आहे, तर ती मानसिक विकारांशी निगडीत होती. तर हिला कसं म्हणता येईल? शारीरिक आणि मानसिक दोन्ही मधला संतुलन ठेवणारी.
आता शरीर बिघडलं तर चालतं का हो? मन चांगलं असायला पाहिजे. शरीर बिघडलं, बिघडू द्या मग. चालेल का? किंवा शरीर किंवा शरीर चांगलं आहे, मन खराब झालेलं आहे, चालेल का? नाही. तर अशा दोन्ही ग्रस्त लोकांना आपण आजारी म्हणू. एक मानसिक आजारी असेल, एक शारीरिक आजारी असेल. पण दोन्ही गरजेचं आहे. शरीर पण चांगलं गरजेचं आहे आणि मन पण चांगलं गरजेचं असणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्हीमध्ये संतुलन ठेवणारी ही आहे. तसेच पुढे काय म्हणले बघा, जेव्हा दीर्घ काळापर्यंत सुषुम्नाद्वारे ऊर्जा प्रामुख्याने प्रवाहित होते, तेव्हा आपण जगतासाठी मृत बनतो आणि समाधीमध्ये प्रवेश करतो. आता बघा म्हणलं, आपण काय म्हणलं सुरुवातीला, की सुषुम्ना ही योग्यांना अतिशय प्रिय आहे म्हणले. का बाबा? कशामुळं म्हणलंय? तर ही सुषुम्ना जी आहे, ती समाधीमध्ये जाण्यासाठी किंवा ध्यानाच्या सखोल अवस्थेमध्ये जाण्यासाठी मदत करणारी आहे. मग आता हे जगासाठी मृत का म्हणले हो? काय सांगता येईल? म्हणजे सर ही शेवटची समाधीची स्थिती आहे. म्हणजे हा, राईट. जगासाठी आपण मेलेलो आहात असं मृत ठरतात आणि ती शेवटी समाधी प्राप्त होते. हा, मग बघा आता काही वेळेस बघा, आता जुने जे ऋषीमुनी होते, ते एक एक योगी पुरुष 2-2 वर्ष, 1-1 वर्ष, 6-6 महिने, 3-3 महिने समाधी लावून बसायचे. बरोबर आहे? मग ते खायचे काय? प्यायचे काय? बरोबर आहे? किंवा शौच करायचे का? आता आपण थोडक्यात स्वामी समर्थांचं उदाहरण घेऊ. तर ते त्यांच्या उत्पत्तीची कहाणी कशी आहे हो? काय केले का माहित आहे का आपणाला? कर्दळी वनामध्ये सापडले, असं झालं, तसं झालं. बरोबर आहे? कोण आहे का स्वामी समर्थांचा भक्त इथं? हो सर. वारुळामध्ये होते ते, असं ऐकलंय का? कर्दळी वनामध्ये ऐकलेलं आहे सर. हा. आणि एक लाकडं तोडत होता. माहित नसेल तर बघा, वाचा पुस्तक त्यांचं. मग एक लाकूड तोड्या काय करत होता? लाकूड तोडत होता आणि लाकूड तोडता तोडता ती कुऱ्हाड जी आहे, ती काय होते? ती खाली पडते, वारुळावरती पडते तिथल्या. मग त्याच्यामधून काय होतं? रक्त व्हायला चालू होतं. काय होतं? रक्त व्हायला चालू होतं. हे रक्त कसं काय वाहतंय? म्हणून त्या लाकूड तोड्याने बघितल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर, मग तो वारूळ वगैरे उकरून बघतो, तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती निघतो. म्हणजे त्याला कोण म्हणलेलं आहे? स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. स्वामी समर्थ. म्हणजे ते एक योगीच आहेत. परमश्रेष्ठ योगी आहेत. मग अशा वेळी वारूळ चढेपर्यंत ते त्याच्यामध्ये जिवंत होते. परंतु ते समाजासाठी कसे होते? मृत अवस्थेमध्ये होते. बरोबर आहे? असा व्यक्ती न खाणारा, न पिणारा, न शौच करणारा, अशाला का समजलं जातं? मृत अवस्था आहे असं समजलं जातं. बरोबर आहे? आणि अशा योग्यांचा श्वास सुद्धा इतका निश्चल असतो, की त्याच्या नाकापुढे कापूस जरी धरला, तरी तो हालत नाही. इतका स्थिर, गंभीर अशा प्रकारचा त्यांचा श्वास असतो. आणि बघा, मग त्यांना गरज पडत नाही का हो जेवण करण्याची, अशा योग्यांना? मग हे असे आता ऐकले का कधी 3 वर्षापर्यंत यांची समाधी होती, 3 वर्ष समाधीमध्ये होते, मग जागृत झाले. असं ऐकलंय का कधी? तर ते वायुभक्षण करतात. म्हणजे जे योगी असतात ते वायुभक्षण. हां. ते अन्नाचं भक्षण करत नाहीत, तर वायूचं भक्षण करतात. आणि सगळ्यात श्रेष्ठ ऊर्जा कशाची आहे? वायूची आहे. बरोबर आहे? या शरीराला चालवणारा. आता समजा एखादा व्यक्ती मेलेला आहे. तर त्याचं सगळं असतं बघा जिथल्या तिथं. हाडं असतात, मांस असतं, मेद असतं, डोळे असतात, कान असतं, हृदय असतं, फुफ्फुस असतं, रक्त असतं, सगळंच असतं. पण नसतं काय हो त्याच्यात? प्राण. प्राण नसतो. प्राण. श्वास नसतो. बरोबर आहे?
श्वास हा निघून गेलेला असतो, किंवा आपण थोडक्यातच असं म्हणतो की पंचप्राण निघून गेले. बरोबर आहे? असं ऐकलंय, किंवा त्याचा प्राण निघून गेलाय, असं ऐकलंय आपण. म्हणजेच मुख्य काय आहे, तर योगी जे लोक असतात, आता आपण महाराजांचं ऐकलं बघा, काय सांगितले त्यांनी, की हे खाऊ नये, ते खाऊ नये, असा आहार घ्यावा, तसा आहार घ्यावा. हे कुण्या योगासाठी आहे? हे प्राथमिक योगासाठी आहे. जे प्राथमिक साधना करत आहेत किंवा साधनेमध्ये नवीन आहेत, अशी योगी. पण एक काळ असा येतो, की योग्याला काही जरी खाल्लं, कशाही प्रकारचं अन्न खाल्लं तरी ते पचून भस्मसात होतं. विष जरी खाल्लं, तरी ते सुद्धा पचून भस्मसात होतं. बरोबर आहे? असं कधी ऐकलंय का? असं बघा टीव्ही सीरियल्समध्ये दाखवलं जातं बघा. त्या की साधू म्हणजे मीराबाईला असं केलेलं होतं बघा, की त्यांच्या खिरीमध्ये विष घालून दिलेलं होतं. बरोबर आहे? आता योगी म्हणजे फक्त हठयोग करणाराच योगी का हो? नाही सर. भक्ती योग करणारा पण योगीच आहे. ज्ञानयोग करणारा पण योगीच आहे. अष्टांग योग करणारा पण योगीच आहे. कर्मयोग साधणारा पण योगीच आहे. म्हणजे योगाची ती ताकद आहे. आलं लक्षात? तर अन्नाचं किंवा हे पथ्यपालन जे आहे, ते प्राथमिक ज्यावेळेस आपण प्राथमिकमध्ये असतो, त्यावेळी ते गरजेचं असतं. पुन्हा नंतर कशाचीच आवश्यकता त्या योग्याला पडत नाही. अन्नाची सुद्धा आवश्यकता त्याला पडत नाही. तो फक्त श्वासावरती जगत असतो. ठीक आहे, पुढे बघूया. हं. जगासाठी मृत बनतो म्हणजेच काय ते आपण आताच बघितलेलं आहे. आणि समाधीमध्ये प्रवेश करतो. पुढे बघूया. हं. आता बघा, इडेचा रंग कसला होता हो? रंग निळा. काय? कसा? निळा होता इडेचा रंग. आणि पिंगलेचा कसा होता? लाल. बरोबर आहे. कालच पाहिले आपण, डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे लाल चकचकीत असा रंग तिचा होता. परंतु आता हिचा रंग कसा सांगितलेला आहे बघा, पारदर्शक म्हणलेला आहे किंवा रंगहीन. पारदर्शक म्हणजे काय हो? कशाला म्हणतात? पाण्यासारखा पारदर्शक. म्हणजे पारदर्शक म्हणजे काचेसारखा. तिला कुठला रंग आहे का काचेला? तिच्या मागे जो रंग आपण घेऊन जाऊ, हिरवा घेतल्यास हिरवा दिसेल, निळा घेतल्यास निळा दिसेल, लाल घेतल्यास लाल दिसेल, म्हणजे पारदर्शक. आता भिंत कशी आहे? अपारदर्शक आहे. याच्यातून इकडून बघितल्यास तिकडलं दिसतं का हो भिंतीतून? दिसत नाही. त्याला म्हणायचं अपारदर्शक. आणि काच कशी आहे? इकडून बघितल्यास तिकडचं दिसतं, म्हणजे तिला म्हणायचं आहे पारदर्शक. आणि ही कशी आहे नाडी? तर पारदर्शक नाडी आहे. तसेच सुषुम्ना नाडी सूर्य, चंद्र आणि अग्निरूप आहे. आता बघा, हे तिन्हीची शक्ती. आता इथं कसं म्हणलेलं आहे बघा, ही सूर्य आहे किंवा चंद्र आहे असं म्हणलेलं नाही. तिच्या शक्तीवरून तिचा अर्थ घ्यायचा आहे. आता आपण इडा डावी चंद्र, उजवी सूर्य असं म्हणलेलं होतं. बरोबर आहे? मग तिथं काय म्हणले बघा, सूर्य, चंद्र आणि अग्निरूप म्हणजे ह्या तिन्हीची शक्ती एका नाडीमध्ये समाविष्ट झालेली आहे. तसेच त्रिगुणात्मक अर्थात आता बघा, एक नाडी काल जी आपण पाहिलेली कशी होती? सत्वगुणी होती. बरोबर आहे? एक होती रजोगुणी होती. बरोबर आहे? मग आता हिला काय म्हणता येईल? तर त्रिगुणात्मक अर्थात सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे, असं सुद्धा हिला म्हटलं जातं. मग हे कशामध्ये आलेलं आहे वर्णन? तर षटचक्र निरूपणामध्ये हे असं वर्णन आलेलं आहे. सूर्यचंद्र आणि अग्निरूप आहे, त्रिगुणात्मक आहे, सत्वरज आणि तम गुणांनी युक्त आहे असं म्हणलेलं आहे. तसेच तर पुढे बघू. हा, सत्व आणि रज ठीक आहे, पण तमगुण म्हणजे चांगला नाही ना. मग ती
सुषुम्ना नाडी आपण सत्व रज म्हणू शकतो, मग तम कशी म्हणू शकतो? तर बघा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ब्रह्मदेव कसे कुण्या गुणा हे आहेत, गुण काय म्हणला जातो त्यांना? सात्विक गुण. ब्रह्माला काय म्हणलं जातं? सत्व. बहुतेक रजोगुण म्हणलं जातं वाटतं, आणि विष्णूला सत्वगुण असं म्हणलं जातं. परंतु महेश, महादेव यांना काय म्हणलं जातं? तमोगुणी म्हणलं जातं. बरोबर आहे. मग ब्रह्मा गरजेचा आहे, विष्णू गरजेचा आहे, मग महादेव गरजेचा नाही का? हो आहे. बरोबर आहे. हम्म. उत्पत्ती गरजेची आहे, पालन गरजेचं आहे, आणि संहार गरजेचा नाही का? आहे. तसं वैशिष्ट्य आहे तमोगुणाचं पण, म्हणून सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण युक्त आहे असं म्हणलेलं आहे. तिन्ही गुण महत्वाचे आहेत. मग तिथं अधिक जास्त असेल किंवा कमी असेल त्याच्यावरून त्याचं हे होतं, चांगलं आहे का वाईट आहे असं तिथं संबोधलं जातं. पुढे बघूया मग. ही नाडी चालू असताना सांसारिक कामे करू नयेत. बघा, आपण काल बघितलं, इडा नाडी असल्यास कोणती कामं करावीत हो? चांगली कामे करावीत, सौम्य कामे करावीत, जसे की वाचन, लेखन, पूजा पाठ, अध्ययन, व्यापार, कृषी, असं काय काय बघितलं. आणि पिंगला चालू असताना काय म्हणलं, कोणती कामे? क्रूर कामे करावीत म्हणलं, जसे की युद्ध करावं, असं वेगवेगळं सांगितलं त्याच्यामध्ये. मग तसंच तर ही चालू असताना कोणती कामे करावीत मग? सांगता येईल का मी सांगू? सांगा सर. ठीक आहे, बघा. कारण येडा चालू असल्यास ही कामे करावीत असं सांगितले, कारण ती सफल होतात. पिंगला चालू असल्यास ती कामे करावीत, कारण ती तिच्यामध्ये सफल होतात, असा त्याचा दृष्टिकोन आहे. बरोबर आहे. मग ज्यावेळी ही नाडी चालू असते त्यावेळी काय म्हणलेलं आहे? सांसारिक कामे करू नयेत. आता बघा, संध्याकाळ असते, ह्याच्यावरून उदाहरणावरून आपण लक्षात घेऊ. ज्यावेळी संध्याची काल असते, काळ असतो, त्यावेळी आपण काय करतो हो? देवाऱ्यावर दिवा लावतो. बरोबर आहे. जप करतो. कोण जप करत असेल, कोण ध्यान करत असेल, कोण कुठली तर साधना करत असेल, किंवा सकाळी सूर्योदयानंतर जी जी संध्या आहे त्यावेळी पण आपण काय करतो? शुभम करोती नामस्मरण दिवाला. हा, नामस्मरण करतो. म्हणजे कोण पोथी वाचत असेल, कोण नामस्मरण करत असेल, कोण आणखीन काही ध्यान करत असेल, कोण जप करत असेल. म्हणजे थोडक्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे बघा, आपण सुषुम्ना नाडी कधी सक्रिय असते म्हणले हो? संध्याकाळी. संध्याकाळी तिन्ही संध्येच्या वेळी. हम्म. बरोबर आहे. म्हणजे संध्याकाळी ती फ्री असते. म्हणजे अशा वेळी बघा, आपण ज्या काही हिंदू धर्मामध्ये परंपरागत काही करतोय, त्याच्या मागे काही ना काही एक तत्व असतं. त्याच्यामुळे ते हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे पुढे. बरोबर आहे. तसेच म्हणजे संध्याकाळी ही सक्रिय असल्यामुळे या वेळी सांसारिक कामे करू नयेत, ती निष्फल होतात, असं त्याचा एक मागचा अर्थ आहे. तर मग योगिक कामे किंवा योग अभ्यास, पारमार्थिक कृत्य. आता पारमार्थिक कृत्य म्हणजे काय? देवपूजा म्हणा, जप म्हणा, तप म्हणा, ध्यान म्हणा, पोथी म्हणा, वाचन म्हणा. म्हणजे, आणि समजा आता बघा, याच्यामध्ये सुद्धा जो खरंच योग अभ्यास करण्यामध्ये रुची ठेवत असेल, तर अशा व्यक्तीने प्राणायाम, कुंभक किंवा एखादे आसन, अशा गोष्टी सुद्धा अशा वेळी कराव्यात. किंवा धारणा, ध्यान, समाधी, या तिन्हीपैकी गोष्टी कोणत्या तरी, म्हणजे संध्येच्या काळी काही ना काही धार्मिक कृत्य करावं. कारण हे जे कृत्य आहे अशा वेळी केलं जाणार आहे, अनेक पटीनं फळ देणार आहे, अनेक पटीनं लाभ देणार आहे, असं तिथं सांगितलेलं. तसेच पुढे बघा,
कथा उपनिषदामध्ये एक कथा आहे, कारण आपण सर्वश्रेष्ठ नाडी हिला म्हणलेला आहे किंवा योग्यांना अतिप्रिय नाडी असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग का म्हणलेलं आहे बघूयात तरी. तर कथा उपनिषदामध्ये काय म्हणतंय, मृत्यूचा राजा यम, बरोबर आहे, तो म्हणतो की भौतिक प्रणालीमध्ये असंख्य नसा असतात, त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे सुषुम्ना नावाची मणक्याद्वारे वरच्या दिशेने जाते, हे तर आपण बघितले. तसंच ते पाठीच्या स्तंभातून प्रवास करते आणि योग्यांच्या लक्षात आल्याप्रमाणे सर्वोच्च स्वर्गापर्यंत जाते. म्हणजे योगाचा स्वर्ग कुठं असतो? सहस्रार चक्रामध्ये. सहस्रार चक्राचा जो आनंद आहे तोच योगाचा स्वर्ग आहे. तसेच जो मृत्यूच्या वेळी सुषुम्नामध्ये प्रवेश करू शकतो तो ब्रह्म प्राप्त करू शकतो. आता बघा, तसेच म्हणजे ब्रह्मप्राप्तीचं साधन किंवा मोक्ष प्राप्तीचं साधन आहे असे इथे थोडक्यात म्हणता येतं. तसेच पुढे बघूयात. आता बघा, एक उदाहरण आपण ज्ञानेश्वराचं काल परवा पाहिलं होतं बघा. तर कोणाचा जीव कुठून जातो त्याच्यानुसार पण ते महत्वाचं असतं. तर जे योगी लोक असतात ते काय करतात, सुषुम्नाद्वारे कुंडलिनीला जागृत करून मूलाधार वगैरे हे षडचक्रांचं भेदन करून सहस्रार चक्राद्वारे म्हणजेच सुषुम्ना मार्गाद्वारे ते आपला जीव काढून टाकत असतात. लक्षात? म्हणजेच ह्या सहस्रारद्वारे गेलेला जीव तो कशाला प्राप्त होतो? ब्रह्मपदाला प्राप्त होतो किंवा मोक्षाला प्राप्त होतो किंवा कैवल्य, समाधी अशा आपण गोष्टी ऐकले बघा. किंवा योगाचं अंतिम लक्ष काय आहे? मोक्ष प्राप्ती. योगाचं अंतिम लक्ष जे आहे ते ही नाडी आपल्याला पूर्ण करून देण्यास मदत करते, त्याच्यामुळे ही अतिशय प्रिय आहे असं म्हणलेलं आहे. तसंच पुढं काय म्हणले बघा, इतर सर्व मार्ग पुनर्जन्माकडे घेऊन जातात. आपण माग बघितलंय की कोणाचा जीव डोळ्यातून जातो, कोणाचा जीव विष्ठा केल्यामुळे ती गुदद्वाराद्वारे जातो किंवा कोणाचा कुठून जाईल, कोणाचा कुठून जाईल, बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणातून गेलेला जीव पुनर्जन्म प्राप्त करतो असं ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कुणाचा डोळ्यातून गेलेला असेल तर तो परत पृथ्वी तलावरती येतोय, परत मनुष्य जन्म घेणार आहे तो. म्हणजेच नेमकं मोक्ष म्हणजे काय थोडक्यात कशाला म्हणतात, तर हे 84 लक्ष जे योनीचा फेरा आहे, बरोबर आहे, जन्मणे मरणे जन्मणे मरणे जन्मणे मरणे, बरोबर आहे. हे एक सर्कल आहे, सायकल आहे. त्या सर्कलला सोडून बाहेर पडणे म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवणे असं आपण ऐकतो बरेच वेळेस. तर या सर्कलला काय करायचं आहे, ब्रेक करायचा आहे आणि ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्यालाच थोडक्यात मोक्ष असं म्हणलं जातं. तर काय म्हणलंय बघा, म्हणजे इतर सर्व मार्गातून गेलेले जीव हे पुनर्जन्माला प्राप्त होतात. म्हणून योगी काय करतो, सुषुम्नेद्वारे आपला जीव काढून टाकतो सहस्रारद्वारे. तसेच योग साधनेने योगी हजार पाकळ्याच्या कमळाच्या पवित्र सिंहासनावर विराजमान परमशिवाशी एकरूप होऊ शकतात. आता बघा, आपण काय म्हणलंय, योग म्हणजे काय, व्याख्या योगाची? आत्मा आणि आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. मग ते आता इथं होत असतं बघा. आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन कधी होतं, की सहस्रार चक्रावरती जीवाशिवाचं नातं, बरोबर आहे. म्हणजे हजार पाकळ्यावरती जे सिंहासनावर विराजमान परमशिवाचं एक रूप आहे, जीवाचं आणि शिवाचं इथं ऐक्य होतं. सुषुम्ना ही मुक्तीची गुरुकिल्ली आहे. तसेच सहस्रार चक्रातून तो पूर्ण ब्रह्माच्या निवासस्थानापर्यंत पोहोचतो. असं हे कथन कुणाचं आहे, यमदेवाचं ते कथन आहे. आणि त्यामुळंच ही जी नाडी आहे ही सगळ्यांना, योगी लोकांना अतिशय प्रिय आहे, महत्वाची आहे. याच्यामध्ये काय अडचण असेल तर, शंका असेल तर सांगू शकतात, नसेल तर पुढे आपण ती सुषुम्नेची 3 आवरणं काय आहेत बघूयात. ठीक आहे, बघूयात मग नेमकं स्वरूप कसं आहे. फक्त ही एकटीच आहे का? आता तुम्ही केबलचं वायर बघितलं का हो कधी?
पूर्वी हो डिश नसायच्या बघा, डिश नसायच्या, केबल असायचे. हो तर सर. त्याला मधून लेअर असायचे मधून. कसे लेअर असायचे हो? एक वरचा काळा थर असायचा, त्याच्यामध्ये पातळ कॅरीबॅग सारखी लेअर असायची, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या तारांची एक लेअर असायची, गुंफलेल्या तारांची एक लेअर असायची. परत त्याच्यामध्ये मोठं जाड अशा स्वरूपामध्ये, निब्बर अशा स्वरूपामध्ये पांढऱ्या कलरचा एक रंगाचा एक लेअर असायचा, आणि त्याच्यामध्ये मग शेवटी तांब्याची तार असायची. बरोबर आहे? म्हणजे हे वेगवेगळे लेअर झाले मधले. किंवा पाईपला सुद्धा एकेका कसं असतं, डबल लेअर आहे असं म्हणतो आपण, म्हणजे बाहेरून एक आणि मधून एक. तसेच आपण डिश टीव्हीचं जरी केबल वायर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा लेअर असतात. एक बाहेरून लेअर असतो, एक मधून असतो, मग त्याच्यामध्ये तांब्याची तार असते. तांब्याची तार ही काय आहे? मुख्य आहे. बरोबर आहे? जसं की ही तीन तीन लेअर आहेत. हे तीन लेअर का महत्वाचे आहेत का? या तिन्ही लेअर पेक्षा महत्वाचं कोण आहे? तांब्याची तार आहे, कारण तिने ऊर्जा वाहून आणणार आहे. बरोबर आहे? आणि तिला संरक्षक म्हणून हे तीन लेअर आहे, किंवा या तिन्ही लेअरचं एक काम असतं महत्वाचं. आता बघा, ज्यावेळी केबल वायर मध्ये जोडलेल्या पिनला आपण नुसती मधली तांब्याची तार जोडली आणि टीव्ही लावली तर काय व्हायचं? चित्र क्लिअर यायचे नाहीत, स्पष्ट यायचे नाहीत, खरखरीत यायचे. आणि गुंफलेल्या तारेप्रमाणे जर एक लेअर असायचा, त्याचंही जर कनेक्शन तिथं दिलं, म्हणजे दोन्हीचं जरी दिलं तर टीव्ही क्लिअर चालायची. म्हणजे त्या लेअरचं सुद्धा एक महत्व आहे. तसंच सुषुम्ना नाडी ही एकटीच आहे का? कमळाच्या देठाप्रमाणे पोकळ आहे असं सुद्धा ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे, पण तिच्यामध्ये 3 लेअर आहेत. मग ते कुणाचे कोणते कोणते लेअर आहेत सुषुम्नेमध्ये? इडा पिंगळा सुषुम्ना. नाही नाही, इडा पिंगला इडा सुषुम्ना पिंगळा. आहे. हा, सांगा. इडा पिंगला सुषुम्ना ह्या बाजूने वाहणारे आहेत. हे सुषुम्ना स्वतंत्र आहे. ठीक आहे, मग या सुषुम्नेचे लेअर काय आहेत बघूयात. तिच्यामध्ये कुठली नाडी असते आणि परत तिच्यामध्ये कुठली नाडी असते बघा. अरे सुषुम्ना ही 3 आवर्तनानं तयार झालेली नाडी आहे. तसेच सुषुम्ना नाडीमध्ये वज्रिनी किंवा तिलाच वज्र नाडी, आणि वज्र नाडीमध्ये चित्रिणी किंवा तिला चित्रा नाडी असं सुद्धा संबोधलं जातं. हे षट्चक्र निरूपणामध्ये आलेलं आहे आणि बऱ्याच परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं, नेट असेल किंवा QCI असेल. बरोबर आहे? मग आता बघा, खाली दाखवलेले आहेत आपण 3 लेअर. पहिला जो लेअर आहे तो कशाचा आहे? सुषुम्ना नाडीचा आहे. दिसतंय का इमेज? ही पहिली जी आहे सुषुम्ना आहे. मग त्याच्यामध्ये असणारा लेअर कुणाचा आहे? तर तो वज्र नाडीचा आहे. तिलाच काय वज्रिनी सुद्धा असं म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये तिसरा लेअर कुणाचा आहे? चित्रिणी नाडीचा आहे. या लक्षात, सुषुम्ना, वज्रा, चित्रिणी हे 3 महत्वाचं लक्षात ठेवा, म्हणजे तिला नावं नंतर वेगवेगळी सुद्धा आहेत. तसेच बघा, सुषुम्ना हे बाह्य आवरण आहे आणि तिच्या आत वज्रिनी. आता ब्रह्मनाडी म्हणलं बघा, सुषुम्ना नाडीला आपण ब्रह्मनाडी असं सुद्धा म्हणलं जातं, हे सुरुवातीला आपण ऐकलंय. बरोबर आहे? मग तिच्यामध्ये जी असणारी वज्रिनी नाडी आहे तिला ब्रह्मनाडी म्हणतात. आलं लक्षात आहे? आणि तिच्या आत जी आहे ती आहे चित्रिणी नाडी. तसेच सुषुम्नेला काय म्हणलं आपण? त्रिगुणात्मक, सतोगुण, रजोगुण, तमोगुण असं म्हणलेलं आहे. मग तिचं स्वरूप कसं आहे? तर चित्रिणी जी आहे ती सत्वगुणयुक्त आहे आणि वज्रिनी जी आहे ती कशी आहे? रजोगुणयुक्त आहे. आणि सुषुम्ना जी कशी आहे? तमोगुणयुक्त आहे. पण हे सगळं कुणामध्ये आहे? सुषुम्नेमध्ये आहे. आलं लक्षात? मग कोणते कोणते गुण आले? 3 गुण एकत्र आले बघा, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्यामुळे
ह्या सुषुम्नाला काय म्हणायचंय, तिन्ही गुणांनी युक्त त्रिगुणात्मक असं म्हटलं जातं. आता हे विश्लेषण बघितलं आपण, कुणाला कोणता गुण, कुणाला कोणता गुण. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे, चंद्ररूपा असल्यामुळे चित्रिणी शुभ्र वर्णाची आहे. बरोबर आहे, कलर आहे तिचा. आणि तसेच षटचक्रे चित्रिणीशी संबंधित असतात. म्हणजे ज्यावेळी आता बघा, कुंडलिनी ही खालून सुषुम्ना किंवा कुंडलिनी ही खालून वरती येते, त्यावेळी षटचक्राचं भेदन होत असतं. ती एक एक चक्रांना भेदन करून वर मस्तिष्कापर्यंत पोहोचत असते. मग त्यांच्यामध्ये जी आहे ती चित्रिणी महत्वाची आहे, आलं का लक्षात? कारण ती षटचक्रांच्या भेदनाला महत्वपूर्ण कार्य करणारी आहे. तसेच पुढे काय म्हणलंय, शिवसंहितेनुसार चित्रिणी नाडी ही ब्रह्मनाडी आहे. म्हणजेच आता आपण बघितल्याप्रमाणे फक्त ते कुठं सांगितले हे बघतोय आपण आता. तर चित्रिणी नाडी ही ब्रह्मनाडी आहे आणि तिलाच ब्रह्मरंध्र असं सुद्धा म्हणतात. हे त्याचं जे वर्णन आहे शिवसंहितेमध्ये आपण बघितलेलं आहे. तसेच वैष्णवी, सरस्वती आणि चित्रिणी ही सुषुम्नेची नावं आहेत असेही मानलं जातं. सुरुवातीला काय काय नावं बघितली हो आपण सुषुम्नेची? ब्रह्म काय काय बघितलं? ब्रह्मनाडी ब्रह्म, सर. महानाडी अशी वेगवेगळी नावं तिला म्हणली. पण ही ब्रह्मनाडी कुणाच्या मध्ये असते? चित्रिणीच्या मध्ये असते. नाही नाही नाही, ब्रह्मनाडी सुषुम्नाच्या. चित्रिणीलाच ब्रह्मनाडी असं म्हणतात. तीनच नाड्या एकमेकांमध्ये, सुषुम्ना, वज्रिनी आणि चित्रिणी. आलं लक्षात? हम्म. ठीक आहे, पुढे बघूयात. चित्रिणी नाडी पोळ्याच्या जाळ्याच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म असते. म्हणजे काय हो? म्हणजे ती दिसू शकत नाही काही प्रमाणात. किती सूक्ष्म आहे तिचं वर्णन दिलेलं आहे. कोळ्याचं जाळं कसं असतं, ती धागे धागे विणलेले असतात बघा कोळ्यानं, जाळी निर्माण केलेली असते. किंवा आपण घराला जाळ्या लागलेल्या असतात, जाळ्या काढतो बघा, त्याच्यामधला एक एक धागा किती सूक्ष्म असतो, बरोबर आहे का? दोऱ्यासारखा असतो, जाडजूड. किंवा दोरा आणि कोळ्याच्या जाळ्यामधला धागा याच्यामध्ये किती फरक आहे, म्हणजे सूक्ष्म किती आहे ते इथं सांगायचे आहे. म्हणजेच कसं काय म्हणलेलं आहे, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तंतूप्रमाणे ही अतिशय सूक्ष्म अशी आहे. बघा किती सूक्ष्म आहे, हात जरी लावला तर ती तुटून जात असते, इतकं सूक्ष्म असतं ते. तसंच बघू पुढे. आणि या नाडीतील चक्रावर ध्यान केल्यानंतर योग्याची सर्व पापी नष्ट होतात. योग्याला काय का प्रिय आहे ही, तर याच्यावर ध्यान केल्यामुळं. आता बघा, पतंजली योगसूत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरती ध्यान केल्यास काय काय लाभ होतो सांगितलेलं आहे बघा. कूर्म नाडीवर ध्यान केल्यास काय होतं, किंवा तारका मंडळावर ध्यान केल्यास काय होतं, किंवा पृथ्वी तत्वावर ध्यान केल्यास काय होतं, अग्नी तत्वावर ध्यान केल्यास काय होतं. तसेच जर कोणी एका साधकाने जर या नाडीवर ध्यान केलं तर त्या साधकाची, त्या योग्याची सर्व पापे नष्ट होतात. म्हणजे पापांना नष्ट करण्याचं साधन सुद्धा ही नाडी आहे असं. तसेच त्याला परमशांती, अमृतत्व अर्थात मोक्ष प्राप्त होतो या नाडीवरती ध्यान केल्यानं सुद्धा. तसेच ही नाडी आत्मसाक्षात्काराला कारणीभूत आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हो? स्वतःच्या स्वत्वाची जाणीव. बघा, आपण बरेच वेळेस म्हणतो की शरीर म्हणजे आपण नाही, या शरीरामध्ये राहणारा आत्मा आपण आहोत, असं फक्त काय केलंय आपण, म्हणलंय किंवा ऐकलंय किंवा वाचलंय, बरोबर आहे. परंतु ते खरंच आहे, हे पण खरं आहे. पण त्या आत्म्याचं स्वरूप कोण जाणलंय का? अनुभव कोण घेतलंय का?
नाही. ना मी घेतलेला आहे ना तुम्ही घेतलेला आहे ना महाराजांनी घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण आत्मसाक्षात्कारी आहोत का? अनुभव घेतलेले आहोत का आपण? नाही सर. नाही. हा, म्हणजे ज्या व्यक्तीने खरंच आत्म्याचा अनुभव घेतलेला आहे, आत्मस्वरूपाला जाणलेला आहे, आत्मतत्वाला जाणलेला आहे. फक्त ऐकणं किंवा लिहिणं किंवा वाचणं म्हणजे आत्मतत्वाला जाणणं नाही. तर प्रत्यक्षात ज्या व्यक्तीनं ज्या योगानं त्याचा अनुभव घेतलेला आहे, आत्म्याचं स्वरूप जाणलेलं आहे, त्याला म्हणायचं आत्मसाक्षात्कार. मग ही जी नाडी आहे आत्मसाक्षात्कारास कारणीभूत ठरणारी आहे. तसेच शिवदेवतेला अर्थात योग्यांना प्रिय अशी आहे. हिची देवता काय आहे हो मग? आपण ईडीची देवता सांगितली गेल्या वेळेस. पिंगलीची सांगितली. पिंगलीची काय होती? ब्रह्मा सर. हिची काय असेल? ईडीची काय होती मग? ईडीची काय असेल? जसे की ब्रह्मा विष्णू महेश म्हणल्याप्रमाणे हिची जी ब्रह्म देवता आहे विष्णू. शिवदेवता असं म्हणलेलं आहे. हे असं शिवसंहितेमध्ये त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय अडचण? बघूयात 2 पॉइंट नाही बघूयात. सर. मग थांबूयात. बघा, मुक्त त्रिवेणी आणि युक्त त्रिवेणी हे दोन्ही ठिकाणी मुक्त झाले. तर एक बघा, आता बघा, इडा, पिंगला आणि सुषुम्ना या सगळ्या कुठून उगम पावतात हो? मूलाधार चक्रातून सर. मूलाधार चक्रावरती जो एक कंद आहे असं आपण सुरुवातीला बघितलेला आहे. म्हणजे मूलाधार चक्रापासून त्या निघतात. म्हणजे उगम कुठं पावतात? तर मूलाधार चक्रापासून त्या उगम पावतात. आणि त्या बिंदूला काय म्हणलेलं आहे? मुक्त त्रिवेणी असं म्हणलेलं आहे. त्याचसोबत युक्त त्रिवेणी काय आहे? तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्हींचं मिलन कुठं होतं? सहस्त्र चक्र. आज्ञाचक्रावर आज्ञा चक्रात. किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? भ्रुकुटी नेत्र किंवा भ्रुकुटी मध्य किंवा आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र असं वेगवेगळ्या ह्याच्यानं आपण तिथं जाणत असतो त्याला. तर इडा, पिंगला, सुषुम्ना या तिन्हींचा संगम. आता इडेला काय म्हणलो, काय काय म्हणलो? गंगा, यमुना, सरस्वती असे 3 आपण हे दिलेले आहेत त्यांना उपमा. तर गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघींचा संगम कुठं होतो? आज्ञाचक्रावरती. आणि या सर्व तिथं मिलन पावतात म्हणून तिला काय म्हणलेलं आहे? त्या बिंदूला युक्त त्रिवेणी संगम असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजेच मिलन पावणाऱ्या बिंदूला काय म्हणायचं आहे? युक्त त्रिवेणी. आणि उगम पावणाऱ्या बिंदूला नाव काय म्हणायचं आहे? मुक्त त्रिवेणी. मुक्त त्रिवेणी. ठीक आहे. बघूयात पुढे एक आपण हे आहे. इडा, भगीरथी, गंगा, पिंगला, यमुना नदी, तयोर्मध्यगता नाडी सुषुम्नाख्या सरस्वती, त्रिवेणी संगमो यत्र तीर्थराज उच्यते, तत्र स्नान प्रकुर्वती सर्व पापे प्रमुच्यते. म्हणजे बघा, आपण काय म्हणतो? गंगेमध्ये आंघोळ केल्यास पाप धुवून जातात म्हणतो का हो? असं ऐकण्यात आहे का आपल्या? हो सर. बरोबर आहे. तर काही जण गंगेमध्ये करतील आंघोळ, काही जण यमुनेमध्ये, सरस्वतीमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये उद्देश काय आहे? काय म्हटलं जातं? तर पाप धुवून काढते गंगा. पण किंवा काही लोक काय करतात? काही ठिकाणी संगम असतात बघा. नद्यांचा जिथं मिलन झालेलं आहे, तिथं संगम असतो. त्या ठिकाणी स्नान करतात. बरोबर आहे.
बघ आता बघा, हे जे संगम आहेत ते कुठं आहेत? शरीराच्या आत आहेत का बाहेर आहेत? प्रत्यक्ष आता प्रत्यक्ष गंगा किंवा म्हणजे आता प्रयागराज म्हणा, तिथं काय नद्यांचा संगम झालेला आहे. म्हणजे त्याला तीर्थराज असं सुद्धा म्हणतात प्रयागराजला. का हो? परंतु ज्या प्रत्यक्षात नद्या आहेत, गंगा यमुना ह्या अशा, त्या तिथं संगम पावतात. आणि ह्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र अशा नद्या आहेत आणि ह्या अतिशय पवित्र नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिला काय म्हणतात? तीर्थराज. सर्व तीर्थांचा राजा म्हणजे तीर्थराज असं सुद्धा संबोधलं जातं. आणि या तीर्थराजामध्ये जे स्नान करतात ते पापमुक्त होतात असं आपल्याकडे ऐकण्यात आहे. तर मग हे झालं बाहेरचा संगम. पण आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय श्लोकामध्ये, तर आपल्या भ्रुकुटी चक्रामध्ये युक्त त्रिवेणीमध्ये जो संगम होतोय आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये आणि त्या त्रिवेणी संगमाला काय म्हणलेलं आहे? तीर्थराज. आणि जो साधक, जो योगी पुरुष, जो म्हणजे ह्या त्रिवेणीमध्ये संगमामध्ये स्नान करेल तो खरंच पापमुक्त होईल. बरोबर आहे का हो? हो सर. बरोबर आहे. आता बाहेरच्या तीर्थराजामध्ये स्नान केल्यानंतर पापमुक्त होईल किंवा नाही होईल हे सांगता येणार नाही. पण जो आंतरिक संगमामध्ये जो स्नान करेल, कारण इडा पिंगला आणि सुषुम्नाचं मिलन होणं ही सोपी गोष्ट आहे का? आणि जो साधक सुषुम्नेला जागृत करण्यापर्यंत गेलाय आणि ह्यांचं मिलन होतं इथपर्यंत जो गेलाय म्हणजे षटचक्रांचं भेदन झालेलं आहे त्या साधकाचं. म्हणजे हा कुठपर्यंत गेलेला आहे? अतिउच्च परम कोटीपर्यंत गेलेला आहे. बरोबर आहे. आणि अशा ह्या तिन्ही जिथं संगम पावतात, त्या तिन्हीचा संगम जो साधक घडवून आणेल आणि तिथं जो स्नान करेल तो खरंच या पापामधून मुक्त झालेला आहे किंवा पापमुक्त होणार आहे असं इथं म्हणलेलं आहे. ठीक आहे, मग थांबूयात आपण, पुढचा भाग नंतर बघूयात. थँक्यू सर, धन्यवाद.